नमस्कार मित्रांनो, नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये परिपूर्ण भर टाकणारी संस्था, सगळ्यांची श्रद्धेय आवडती संस्था म्हणजे नाशिकचे सार्वजनिक वाचनालय, ज्याला आपण संक्षेपाने सावाना असं म्हणतो. या सावानाला 187 वर्षाची प्रदीर्घ अशी वाटचालीचा इतिहास आहे आणि या 187 पैकी 55 वर्ष मी या संस्थेशी संलग्न आहे. मित्रांनो, म्हणूनच या संस्थेबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे आणि त्या निमित्ताने हाच आदर प्रगट करण्यासाठी मी या संस्थेचा जो वार्षिक समारंभ आता संपन्न होणार आहे 22 तारखेपासून 4 दिवस, त्याची आपल्याला थोडक्यात ओळख करून देणार आहे की ज्यामुळे आपल्याला या 4 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम आहेत हे कळावं आणि आपण त्याचा आस्वाद घ्यायला नक्की त्या ठिकाणी जावं. बुधवारी 22 एप्रिलला ग्रंथालय भूषण मुशम औरंगाबादकर यांच्या नावाने दिला जाणारा कार्यक्षम ग्रंथपाल पुरस्कार यंदा चांदवडचे ग्रंथपाल नितीन शिंदे यांना देण्यात येणार आहे आणि या समारंभाचे अध्यक्ष आहेत ग्रंथालय संचालक अशोकजी गाडेकर. दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 एप्रिलला मुख्य सोहळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते लेखक अभिराम भडकमकर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल. सावानातर्फे विविध वाङ्मयीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. ज्येष्ठ श्रेष्ठ सारस्वतांच्या नावाने दिले जाणारे हे पुरस्कार अतिशय मानाचे मानले जातात, कारण या पुरस्कारासाठी कोणत्याही लेखकाला या ठिकाणी लाचारी करावी लागत नाही, अर्ज करावे लागत नाहीत. हे पुरस्कार त्यांच्याकडे स्वतःहून येत असतात आणि म्हणून असा अचानक मिळालेला पुरस्कार घेताना या लेखकांना अतिशय आनंद होतो. आणि यंदा महाराष्ट्रातील विविध भागातील लेखक नाशिकला येणार आहेत. त्यांची नावं मी आपल्याला सांगतो. नितीन कोतापल्ले, मेधश्री दळवी, भास्कर पवार, प्रमोद चौधरी, अभिषेक धनगर, देववा पाटील, नारायण शिंदे, स्मिता जोगळेकर, शमा माटे अशा सर्वांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. शुक्रवारी 24 एप्रिलला स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर हा पत्रकारितेतील अतिशय मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार बेळगावच्या तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांना देण्यात येणार असून तो देण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष व ख्यातकीर्द वक्ते विनय सहस्त्रबुद्धे हे येणार आहेत. त्यांचं व्याख्यान ऐकणं हा एक फारच वेगळा आनंद आहे, तर जरूर तो आनंद घेण्यासाठी आपण यावे. आणि शनिवारी दिनांक 25 एप्रिल रोजी काकासाहेब आकूत स्मृती व्याख्यानात अत्यंत अभ्यासू अनुभवी वकील व प्रभावी वक्ते ॲडव्होकेट जयंत जायभावे यांचे व्याख्यान होणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे भारतीय नागरिकांवरती परिणाम करणारे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. अतिशय वेगळा असा विषय आहे. तर अशा प्रकारे हे 4ही दिवस आपण हा सर्व सोहळा त्याचा आनंद घेण्यासाठी जावं. अतिशय वैचारिक आणि एक वेगळ्या प्रकारची व्याख्यानं आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा या सावनावरती जे प्रेम करतात, जे ग्रंथप्रेमी आहेत, जे सजग वाचक आहेत, त्यांनी जरूर या सर्व सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके, उपाध्यक्ष वैद्य विक्रांत जाधव आणि प्राध्यापक सुनील कुटे आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी, त्यांची उत्तम टीम आहे, ते सर्व कार्यकारिणीने ग्रंथपाल सेवकांनी केलेलं आहे. आणि मीही अतिशय कळकळीची विनंती आपल्याला करतो की जरूर या सावनाच्या या सर्व सोहळ्याला आपण उपस्थित राहावे आणि ही जी माहिती आहे ही आपल्या इतर मित्रांनाही जरूर पाठवा अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार.